श्रीकृष्ण गोविंद श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद. श्रीमद उद्धव गीता अध्याय 19. भागवत धर्माची शिकवण आणि निरूपण तसेच उद्धवाचे बद्रिकाश्रम गमन. भगवंताचा उपदेश ऐकल्यानंतर उद्धवाने भगवंतांना विचारले, अच्युता, जो मनुष्य आपल्या मनाला वश करू शकत नाही त्याच्यासाठी आपण सांगितलेली ही योग साधना अत्यंत कठीण आहे. यासाठी आपण असा एखादा सुलभ आणि सुगम साधन सांगावे ज्याच्या आचरणाने मनुष्य सोप्या रीतीने परमपद प्राप्त करून घेऊ शकेल. ज्यावेळी उद्धवाने अनुरागपूर्ण चित्ताने हा प्रश्न केला त्यावेळी भगवान म्हणाले, प्रिय उद्धवा, मी आता तुला आपल्या मंगलमय भागवत धर्माचा उपदेश करतो. याच्या श्रद्धापूर्वक आचरणाने मनुष्य संसार रूप दुर्जय मृत्यू सहजपणे जिंकून घेतो. उद्धवा, माझ्या भक्ताने आपली समस्त कर्मे माझ्यासाठीच करावी आणि ती करीत असताना हळूहळू माझे स्मरण करण्याचा अभ्यास वाढवित आहे. याचे फलस्वरूप काही दिवसातच त्याचे मन आणि चित्त माझ्यात समर्पित होईल. त्या साधकाचे मन आणि आत्मा माझ्याच धर्मामध्ये रमून जाईल. माझे भक्तगण आणि साधुजन ज्या पवित्र स्थानी निवास करतात तेथेच राहावे आणि देवता, असुर अथवा मनुष्यांमध्ये जे माझे अनन्य भक्त आहेत त्यांच्या आचरणाचे अनुसरण करावे. सण, पर्व आदींच्या प्रसंगी सर्वांच्या समवेत अथवा एकट्याने नृत्य, गायन, वाद्य आदी महाराजास शोभेल अशा थाटामाटाने करावे आणि माझी शोभायात्रा, मिरवणूक आदी महोत्सव साजरे करावे. शुद्ध अंतःकरणाच्या पुरुषाने आकाशाप्रमाणे अंतर्बाह्य परिपूर्ण आणि आवरण शून्य मद परमात्म्यात समस्त प्राण्यांच्या हृदयात आणि स्वतःच्या अंतर्यामी स्थित असल्याचे जाणावे. हे निर्मल बुद्धी उद्धवा, जो साधक या ज्ञानदृष्टीचा आश्रय घेऊन संपूर्ण प्राणीमात्रात आणि पदार्थामध्ये माझे दर्शन करतो आणि त्यांना माझेच रूप मानून त्यांचा सत्कार करतो, तसेच ब्राह्मण आणि चांडाळ, चोर आणि ब्राह्मण, भक्त, सूर्य आणि सिंधी, कृपाळू आणि क्रूर यांच्यामध्ये समान दृष्टी ठेवतो, त्यास खरा ज्ञानी समजावे. ज्यावेळी साधक समस्त नरनारींमध्ये माझी भावना करतो त्यावेळी थोड्या दिवसात त्याच्या चित्तातून स्पर्धा, ईर्ष्या, तिरस्कार आणि अहंकार आदी दोष नष्ट होऊन जातात. आपल्याच लोकांनी आपला अपमान केला तरी त्याची पर्वा करू नये. मी चांगला आहे, तो वाईट आहे अशा प्रकारची देहदृष्टीचा त्याग करावा. समस्त प्राणीमात्र, पशु आदींमध्ये समभाव व्हावा. जोपर्यंत सर्व प्राणीमात्रात माझी भावना अर्थात भगवत भावना होत नाही तोपर्यंत मन, वाणी, शरीर यांच्याद्वारे सर्व संकल्प आणि कर्मद्वारे माझी उपासना करीत राहील. उद्धवा, अशा प्रकारे ज्यावेळी सर्वत्र आत्मबुद्धी ब्रह्मबुद्धीचा अभ्यास केला जातो त्यावेळी थोड्याच दिवसात त्यात ज्ञान प्राप्त होऊन सर्व काही ब्रह्मस्वरूप दिसू लागते. अशी दृष्टी प्राप्त झाल्यावर साधकाचे सारे संशय आपोआप नष्ट होऊन जातात. त्यावेळी तो माझा साक्षात्कार प्राप्त करून संसाराच्या दृष्टीने उपराम होऊन जातो. माझ्या प्राप्तीची जितकी साधने आहेत त्यामध्ये समस्त प्राणी आणि पदार्थांमध्ये मन, वाणी आणि शरीराच्या समस्त वृत्तींनी माझी भावना करावी. हे साधनच सर्वात श्रेष्ठ आहे असे माझे निश्चित मत आहे. भगवान पुढे म्हणाले, उद्धवा, हाच माझा भागवत धर्म आहे. याला एकदा प्रारंभ केल्यानंतर यामध्ये कोणत्याही विघ्न बाधेने यात रत्तीभर सुद्धा फरक पडत नाही. कारण हा धर्म निष्काम आहे. याला स्वतः मीच निर्गुण असल्याने सर्वोत्तम असे निश्चित केले आहे. भागवत धर्मात कोणत्याच प्रकारची त्रुटी पडणे शक्य नाही. या धर्माचा कोणी साधक भय, शोक आदी प्रसंगी होणाऱ्या दुःखपूर्ण भावना, रुदन आदी सारखी निरर्थक कर्मे सुद्धा निष्काम भावाने मला समर्पित केल्यास त्या सुद्धा माझ्या प्रसन्नतेच्या कारणाने धर्म बनून जातात.
विवेकी जनांचा विवेक आणि चतुर जनांच्या चतुराईची यातच पराकाष्ठा आहे की त्यांनी आपल्या विनाशी आणि असत्य शरीराने मला अविनाशी आणि सत्य तत्वात प्राप्त करून घ्यावे. भगवान पुढे म्हणाले, उद्धवा, हे संपूर्ण ब्रह्मविद्येचे रहस्य मी संक्षेप आणि विस्ताराने दोन्ही प्रकाराने तुला सांगितले आहे. या रहस्याला समजणे मनुष्य मात्रांनाच नाही तर देवतांना सुद्धा अत्यंत कठीण आहे. मी हे सुस्पष्ट आणि युक्तियुक्त ज्ञानाचे वर्णन वारंवार केले आहे. त्याच्या वर्मात जो जाणून घेतो त्याच्या हृदयातील संदेहाच्या ग्रंथी छिन्न भिन्न होऊन जातात आणि तो मुक्त होतो. भगवान पुढे म्हणाले, प्रिय उद्धवा, मी तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे उत्तम प्रकारे दिली आहेत. जो पुरुष आपल्या प्रश्नोत्तरांच्या विवेचनाचे विचारपूर्वक श्रवण मनन करेल तो वेदांना सुद्धा परमरहस्य असलेल्या सनातन परब्रह्मास प्राप्त करून घेईल. जो पुरुष हे विवेचन माझ्या भक्तांना उत्तम प्रकारे समजावून सांगेल त्या ज्ञानदात्यात मी प्रसन्न मनाने आपले स्वरूप सुद्धा देऊन त्याला आत्मज्ञानी करेन. उद्धवा, हा तुझा आणि माझा संवाद स्वयं परम पवित्र आहे. तो दुसऱ्यांना सुद्धा पवित्र करणार आहे. जो प्रतिदिन याचा पाठ करेल आणि दुसऱ्यांना ऐकवेल तो या ज्ञानदीपाद्वारे दुसऱ्यांना माझे दर्शन घडवून आणण्याच्या कारणाने पवित्र होऊन जाईल. जो एकाग्र चित्ताने याचे श्रद्धापूर्वक नित्य श्रवण करेल त्याला माझी पराभक्ती प्राप्त होईल आणि तो कर्मबंधनातून मुक्त होऊन जाईल. प्रिय उद्धवा, तू उत्तम प्रकारे ब्रह्माचे स्वरूप जाणलेस ना. तू हा उपदेश अयोग्य व्यक्तीस देऊ नको. जो ब्राह्मण भक्त प्रेमी साधू स्वभावचा असून ज्याचे चरित्र पवित्र आहे त्यालाच या ज्ञानाचा उपदेश कर. जरी निम्न जातीचा पुरुष असला तरी त्याला माझ्या प्रती प्रेम भक्ती असल्यास त्याला सुद्धा हा उपदेश करावा. त्याप्रमाणे दिव्य अमृत पान केल्यानंतर त्या व्यक्तीस अन्य कशाचे पान करण्याची गरज उरत नाही. त्याचप्रमाणे या ज्ञानप्राप्तीनंतर जिज्ञासूला अजून काही जाणणे शिल्लक उरत नाही. प्रिय उद्धवा, मनुष्यास ज्ञान कर्म योग वाणिज्य आणि राजदंडाने क्रमशः मोक्ष धर्म काम आणि अर्थरूप फळ प्राप्त होते. परंतु तुझ्यासारख्या अनन्य भक्तासाठी या चारी प्रकारचे फळ केवळ मीच आहे. ज्यावेळी मनुष्य समस्त कर्मांचा परित्याग करून मला आत्मसमर्पण करतो त्यावेळी तो माझा विशेष माननीय होतो. मी त्याला त्याच्या जीवित्वापासून सोडवून अमृत स्वरूप मोक्षाची प्राप्ती करून देतो. त्यावेळी तो माझ्यामध्ये मिळून माझे स्वरूप बनतो. भगवंताच्या मुखातून हे दिव्य ज्ञानामृत रसपान करून उद्धव कृतकृत्य झाले. त्यांच्या नेत्रातून समाधानाचे अश्रू पाझरू लागले. प्रेमाच्या सुरामुळे त्यांचा गळा दाटून आला होता. ते थोडा वेळ काहीच बोलू शकले नाही. नुसते हात जोडून उभे होते. प्रेमावशाने त्यांचे चित्त विवळ होत होते. त्यांनी धैर्यपूर्वक स्वतःला आवरले आणि यदुवंश शिरोमणी भगवान श्रीकृष्णांच्या चरणी दंडवत प्रणाम केला आणि अति नम्र भावाने म्हणाले, प्रभो, मी मोहाच्या महान अंधकारात सापडत होतो. आपल्या सत्संगाच्या योगाने माझा मोह नेहमीसाठी नष्ट झाला आहे. आपण आपल्या मायेने सृष्टी वृद्धी आणि दाशाह वृष्णी अंधक आणि सात्वत वंशी यादवांच्या समवेत मला सुद्धा स्नेहपाशाने बांधले होते. आज आपण आपल्या आत्मबोधाच्या धारदार तलवारीने ते बंध कापून टाकले आहेत. हे महायोगेश्वर, या शरणागताला अशी आज्ञा द्या ज्याच्या योगाने आपल्या चरण कमली माझी अनन्य भक्ती कायम राहील. भगवान उद्धवास म्हणाले, प्रिय उद्धवा, आता तू माझ्या आज्ञेने बद्रिकाश्रमात निघून जा. तेथे माझाच आश्रम आहे. तेथे माझ्या चरण कमलांना धुणाऱ्या गंगा नदी स्नान पान द्वारा सेवन करून पवित्र हो. अलकनंदा नदीच्या केवळ दर्शनाने तुझी समस्त पापे नष्ट होऊन जातील. तेथे सर्दी गरमी सुख दुःख जे काही येईल त्यांना समभावाने सहन कर. स्वभाव सौम्य ठेवून इंद्रियांना आपल्या वश करून ठेव. चित्त शांत ठेवून बुद्धी समाधित ठेवून तू स्वतः माझ्या स्वरूपाच्या ज्ञान आणि अनुभवामध्ये अत्यंत बुडून राहा. मी तुला जे काही ज्ञान दिले आहे
त्याचा एकांतात विचारपूर्वक अनुभव घेत राहा. आपली वाणी आणि चित्त माझ्यामध्ये लावून ठेव आणि मी उपदेशिलेला भागवत धर्मात प्रेमाने रमून जा. आणखी तू द्विगुण आणि त्यांच्याशी संबंधित गतींना पार करून त्यांच्याहून पलीकडे असलेल्या माझ्या परमार्थ स्वरूपात मिळून जाशील. एवढे बोलून भगवंतांनी आपल्या वाणीत विराम दिला. उद्धवाने भगवंताची परिक्रमा करून त्यांच्या चरणी ते नतमस्तक झाले. त्यांच्या नयनातील आसवांनी भगवंतांच्या चरणकमलांना जणू अभिषेकच झाला होता. त्यांनी भगवंतांच्या चरणपादुका आपल्या शिरावर धारण केल्या. नंतर भगवंतांना वारंवार प्रणाम करून मोठ्या जड अंतःकरणाने बद्रीवनात जाण्यास निघाले. परंतु 4 पावले टाकताच पुन्हा माघारी परत आले आणि भगवंतांच्या चरणी त्यांनी लोळण घेतली. भगवंतांनी जाणले की उद्धवाची भगवंताबद्दलची आसक्ती अजून संपूर्णपणे गेलेली नाही. त्यांनी उद्धवास मोठ्या प्रेमाने उठवून आपल्या गळ्याशी लावले आणि आपल्या हृदयातील ज्ञान उद्धवाच्या देहात शक्तिपाताच्या वर संक्रमित केले. जणू या हृदयीचे त्या हृदयी घडले. भगवंताच्या दिव्य स्पर्शाने आणि प्राप्त झालेल्या ज्ञानामृताने उद्धव कृतकृत्य झाले. अशा मोहरहित आणि ज्ञानसंपन्न उद्धव अत्यंत शांत चित्ताने बद्रिकाश्रमाकडे मार्गस्थ झाले. येथे त्यांनी तपोमय जीवन व्यतीत करून जगताचे एकमेव हितैषी भगवान श्रीकृष्णांच्या उपदेशानुसार स्वरूपभूत परमगती प्राप्त करून घेतली. येथे अध्याय 19 संपन्न झाला. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत.